तर मित्रांनो, जवळजवळ 3 दिवसापासून बनारस फिरता फिरता आम्हाला आज प्रयागराज जायचे होते, पण बनारसची जादू आमच्यावर या प्रकारे झाली होती की बनारस आम्हाला आणि आम्ही बनारसला सोडू शकत नव्हतो। मग सकाळी सकाळी बनारसी नाश्ता म्हणजेच राम भंडारची कचोडी सब्जी खाऊन आम्ही निघून गेलो आमच्या आजच्या डेस्टिनेशन कडे। आम्ही आता लंका गुरुधाम चौकला आहे। इथून आता लंका रामनगर किल्ल्याला जाणार आहे। इथून शेअरिंग ऑटो पकडून जाऊ पुढे। बघू आता इकडे लंका आहे, लंका साईडला रामनगर किल्ला करू, त्याच्यानंतर बघू पुढे काय प्लॅन आहे। त्याच्यानंतर बुंदी परकोटा घाटावर जाणार आम्ही। बघू तर खूप गर्दी दिसते। आता आम्ही रामनगर किल्ल्यासाठी आता आम्ही रामनगर किल्ल्यासाठी बॅटरी रिक्षा केली आहे। अर्ध्या तासात रामनगर किल्ला करू। रामनगर किल्ला झाल्यावर जमलं तर घाट साईडला जाऊ, नाही तर इथं BHU जवळ असलं BHUचे मंदिरं करू, जवळपास असलेले काही मंदिरं करू। सो गाईज, आम्ही आता रामनगरला पोहोचलोय। हा रामनगरचा किल्ला आहे, तो एक्सप्लोर करू। आधी जेवण करून घेऊ। काय जेवण म्हणजे नाश्ता करू आधी। बघू, हा रामनगरचा किल्ला आहे इथे। अभी कुछ खाएंगे भाई। रामनगर किल्ल्यावर आहे आम्ही। मुघल काळातील किल्ला आहे। इथं सहसा कोणी टुरिस्ट येत नाही एवढा, पण तरी नॉर्मली गर्दी दिसते। गंगा नदीच्या काठावर उभा असलेला हा आहे रामनगर किल्ला, काशीचा एकमेव ऐतिहासिक किल्ला। 18व्या शतकात महाराजा बलवंत सिंग यांनी बांधलेला हा किल्ला आजही तिथे त्यांच्या राजघराण्याचा निवास आहे। आत असलेलं संग्रहालय काशीच्या राजेशाही इतिहासाची साक्ष देतो। तर मित्रांनो, रामनगर किल्ला हा 1750 मध्ये काशी नरेश राजा बलवंत सिंग यांनी बांधला होता। हा म्हणजे त्यांचा महल म्हणून ओळखला जायचा, पण आता त्याला रामनगर किल्ला म्हणून ओळखला जातो। पूर्णपणे त्या काळातलं बांधकाम अजून पण आहे। आम्ही आताच म्युझियम मधून बाहेर आलो। तिथे जुन्या तलवारी, 150 ते 200 वर्षापूर्वीची घड्याळ आणि विंटेज कार्स वगैरे यांचं म्हणजे सगळं कलेक्शन सारखं म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे। मध्ये मोबाईल अलाउड नाही तर मी शूट करून आणलं असतं। परत त्या काळाचे कपडे वगैरे राजांचे आणि त्यांचे जे राजा बलवंत सिंग आहे त्यांचे वंशज अजूनही इथे राहतात। त्यामुळे आणि मध्ये एक दुर्गा माता मंदिर पण आहे, त्याची पण नित्य नियमाने पूजा वगैरे होते। खूप सुंदर किल्ला आहे। रामनगर किल्ला बघून आता आम्ही चाललोय बनारस विश्व हिंदू विद्यालय मध्ये असलेल्या विश्वेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। BHU म्हणजेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ही फक्त युनिव्हर्सिटी नाही तर वाराणसीच्या गोंगाटातून मिळालेली शांततेची जागा आहे। इथे असलेले लांब रस्ते, दाट झाडी आणि वाहणारी शांत हवा आपले मन आपोआप स्थिर करून टाकते। BHUचा परिसर असा वाटतो जसं शहराच्या मध्यभागी वसलेलं छोटंसं जंगल, जिथे वेळ हळू चालतो आणि विचारांना मोकळीक मिळते। रामनगर किल्ल्यावरून आता आम्ही जातोय विश्वनाथ मंदिर, जे BHU मध्ये आहे। हिंदू विश्वविद्यालय BHU, तिथे आम्ही आता आलोय। जस्ट बॅटरी रिक्षामधून उतरलो। खूप म्हणजे आपलं जसं पुणे युनिव्हर्सिटी मध्ये सगळीकडे कसं एकदम हिरवगार तसं आहे सगळीकडे। मस्त शांतता आहे। हे आहे BHU मधील विश्वेश्वर मंदिर। पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1966 साली हे मंदिर बांधलं। मंदिराची रचना प्राचीन भारतीय स्थापत्य शैलीवर आधारित असून त्याचा उंच शिखर काशी विश्वनाथ मंदिराची आठवण करून देतो। हे मंदिर फक्त पूजेचं ठिकाण नाही तर ज्ञान, अध्यात्म आणि शांतीचं प्रतीक आहे। आताच आम्ही विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतलं। त्याचा टायमिंग जरा वेगळा आहे। सकाळी 4 ते 12 पर्यंत उघडं असतं आणि त्याच्यानंतर दुपारी 1ला उघडतं, नंतरून 12 ते 1 बंद असतं। त्यामुळे तसं टाइम मॅनेजमेंट करून यावं लागतं तिथे। आताच दर्शन घेतलं। आता आम्ही जातोय लंका चौकला। तिथं जमलं तर पहिलवान लस्सी ट्राय करू, त्याच्यानंतर बुंदी परकोटा घाटला जाऊ। तिथं सुंदर पेंटिंग बनवलेले आहेत, त्या बघू। मग पुढे काय होतं बघू। मंदिर खूप सुंदर आहे मधून। म्हणजे असं म्हणतात की विश्वनाथ टेम्पलचं जे शांतीचं स्वरूप जर तुम्हाला पाहायचं असेल
तर हिंदू विश्वविद्यालयामधील विश्वनाथ मंदिराला भेट दिली पाहिजे. तर हे ते मंदिर आहे. विश्वविद्यालयामधून आता आम्ही चाललो आहे लंका बेचू. लंका बेचू जाणार. आता आम्ही पहिलवान लस्सीवर आहे. इथून लस्सी ट्राय करून आम्ही बुंदी परकुटा घाटावर जाणार आहे. हे पहिलवान लस्सीचं दुकान श्री गुरु रविदास गेटवर आहे. पहिलवान लस्सीचं दुकान. खूप सारे पहिलवान लस्सी इकडे पण एक आहे. पण आम्ही आता इथे येतोय लस्सी. तर मित्रांनो आम्ही आताच पहिलवान लस्सी ट्राय केली आहे. आता बुंदी परकोटा घाटावर जाणार आहे. तिकडे चाललोय. कालच्या पहिलवान लस्सीपेक्षा आजची पहिलवान लस्सी खूप भारी होती. ही गुरु रविदास गेट जिथे आहे तिथे आहे. म्हणजे लंकाचा एक नावाचा परिसर आहे तिथे आहे ते. तिथे मागे इथलं जे आहे तेच ओरिजिनल दुकान आहे. बाकीचे जे आहेत ते त्यांचेच आहे. पण मग तिथं एवढं म्हणजे जी क्वालिटी इथे भेटते ते तिथं भेटत नाही. एवढं आहे. ही तर खूप छान होती. म्हणजे आम्ही डबल घेतलं. आता फुल झालंय आमचं. आता काहीच खाणार नाही लवकर. पहिलवान लस्सी पिऊन वाराणसीचे घाट आम्हाला त्यांच्याकडे बोलवायला लागले होते. मग आम्ही पण निघून गेलो वाराणसीच्या सुंदर अशा गणेश घाटाकडे. सो गाईज आता आम्ही वाराणसीचा घुमाव आल्या सुंदर गल्ल्या गणेश घाटकडे जाताना. ते तिथे एक बुंदी परकोटा घाट आहे. तो एक्सप्लोर करायचा आम्हाला. की जिथे एकदम भारी पेंटिंग काढलेलं आहे. तिकडे जाता आता. चलो. पूर्ण वाराणसी फिरताना तुम्हाला नॉर्मल वाटेल एकदम. पण जेव्हा तुम्ही या गल्ल्यांमधून फिराल ना तेव्हा तुम्हाला असली वाराणसी कळेल. एकदम छोट्या गल्ल्या मस्त आहे. एक वेगळाच एक्सपिरियन्स येतो. जानते हो कैरी की खूबी की राज जानते हो. एक पैगाम तो पता है राजू का. सब प्लास्टिक सर्जरी की देन है. नकली सूरत. इसीलिए जो बंदा किसी की सूरत पर फिदा होता है ना उसकी जिंदगी कटवार खाने में तब्दील होता है. सूरत मत देखो सीरत. सूरत देखोगे प्लास्टिक सर्जरी से दुनिया को धोखे में डालो. सीरत देखोगे ट्रू ब्यूटी. दिस फिजिकल ब्यूटी डाइज विद द पैसेज ऑफ टाइम. ये जो बाहर की चमक दमक है चेहरे का नूर है रंगत है इस समय के साथ पलटा खाएगा. बेकार हो जाएगा. दुनिया पड़ जाएंगे. चाट छूट जाएंगे. काल पिचक जाएगा. सब कौन तुम्हारे ऊपर फिदा होके कहेगा चांद जैसे मुखड़े से विद्या सितारा. तू कहेगा फिर यूज एंड थ्रो हटाओ साला भगाओ. एक जमाने में सूरत के पीछे हम दीवाने से पागल. अब क्या हुआ. कहाँ गई तुम्हारी बाहर की चमक दमक. बाहर की सुंदरता की भाषा में. गणेश घाटापासून बुंदी परकोटा घाटाकडे जाताना आपल्याला खूप सुंदर घाट एक्सप्लोर करायला भेटतात. आणि घाट फिरत आम्ही जाणार आहे मोस्ट ब्युटिफुल बुंदी परकोटा घाटावर. ज्या ठिकाणी वाराणसीत येणारा प्रत्येक व्यक्ती येतो. तो भैया जी अब हमें बुंदी परकोटा घाट पे यहाँ पे बहुत अलग टाइप की पेंटिंग निकाली है. म्हणजे हे आताच काढलेले आहे. जास्त जुने नाही काढले. इथून तर तिथपर्यंत पूर्ण पेंटिंग काढलेले आहे. बुंदी परकोटा घाट ते गणेश घाटाच्या पुढे हे बघा. या ठिकाणी कलाकारांनी त्यांची कला एवढ्या सुंदररित्या मांडली आहे की आपण त्या चित्रांच्या प्रेमात पडून जातो आणि तिथे फोटो काढण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. एवढ्या सुंदर त्या पेंटिंग्स आहेत. चलो. आता बुंदी परकोटा घाटावर होतो आम्ही. खूप भारी पेंटिंग काढलेले आहे तिथं. आता तिथून आम्ही जातोय नमो घाटावर जिथं हात जोडलेले स्टॅच्यू आहे 2-3.
आम्ही बोटमधून एकच बघितला होता, पण तिथं म्हणजे असं व्हिडिओमध्ये बघितलं होतं की खूप सारे आहेत असं. मग आता तिथं गेल्यावर बघू काय काय नाही. आता बुद्धी परकोटा घाटावर चित्रांजवळ म्हणजे जे पेंटिंग्स काढले आहेत तिथं आम्ही फोटो वगैरे काढले. आता कुठे आम्ही आता लाल घाटावर आहे. लाल घाटावरून असे घाट क्रॉस करत करत नमो घाटावर जाणार आहे. हे लाल घाटावर सगळ्या पायऱ्या अशा रेड 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 करून ठेवल्या. संध्याकाळची वेळ 4 वाजले. इकडं अंधार लवकर पडतं. हे बघा सगळ्या पायऱ्या रेड रेड करून ठेवल्या. क्रिकेट चालू आहे. वेगळाच माहोल असतो इथं. कोणाचं काय चालू असतं तर कोणाचं काय चालू असतं. कोण पतंग उडवत असतं, कोण क्रिकेट खेळत असतं, कोण काय करतं तर कोण काय करतं. बुंदी परकोटा घाट बघून आम्ही आता घाट फिरत फिरत चाललोय नमो घाटाकडे. हा नमो घाट आहे. आता आम्ही नमो घाटावर आहे. इथं म्हणजे पूर्ण हात जोडलेले स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतात. मॉडर्न जमाना आणि वाराणसीचा सुंदर संगम इथे एकत्रित बघायला मिळतो असं म्हणतात. इथे म्हणजे खेळणी पण आहेत. लोकांची खूप गर्दी आहे. संध्याकाळच्या वेळेस इथून सनसेट बघायला पण भारी वाटतं. आणि इथे हा ब्रिज पण आहे. वरून गाड्या जात आहेत आणि खालून ट्रेन जाते. तर हा व्ह्यू पण बघायला मस्त वाटतो. आणि इथं बरेचसे लहान मुलांसाठी खेळणी पण आहेत. इथं जरा प्रवचनचा माहोल आहे. इथं पण गंगा आरती होते वाटतं. पण मग जे मेन अट्रॅक्शन जे आहे नमो घाटाचं ते हे आहे. हे बघा सगळीकडं जोडलेले हात दिसतं आपल्याला इथे. एकदम भारी व्ह्यू आहे. गंगा नदी काठ अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर व्हावा म्हणून अलीकडच्या काळात बांधलेला हा आधुनिक घाट प्राचीन काशीला आजच्या भारताशी जोडतो आणि म्हणून या घाटाचे नाव नमो घाट असे ठेवण्यात आले. बनारस मधला 4था दिवस आम्ही संपवला आहे. आता उद्या अयोध्याला जायचा प्लॅन आहे. अयोध्या जाऊ आणि तिथले जे 2 मंदिर आहे सर्वात महत्वाचे, एक हनुमानगडी मंदिर आणि एक प्रभू श्रीरामांचं मंदिर, त्याचं दर्शन घेऊ. आम्ही रिटर्न येऊन जाणार आहे. बाकीचे जे मंदिर आहे ते जमलं तर करू, पण जर हे 2 मंदिरं खूप इम्पॉर्टंट आहे ते 2 मंदिरं करून आम्ही रिटर्न येणार आहे. कारण परवा आमची ट्रेन आहे 4ला संध्याकाळी. मग उद्या जमलं तर उद्या दिवसभर तिथं अयोध्या फिरू. सकाळची ट्रेन पकडून अयोध्येला जाणार आहे आम्ही. बघू आता ट्रेन भेटते का नाही त्याच्यावर आहे. आणि त्याच्यानंतर माझं चाललंय की रात्री मणिकर्णिकाला जावं असं माझी खूप इच्छा होती. पण माझ्यासोबत माझी बहीण असल्यामुळे मी टाळत होतो. पण माझी इच्छा आहे रात्रीचं मणिकर्णिकाला जावं असा प्लॅन आहे. बघू परवा. आणि परवा रिटर्न येऊन 4 वाजेपर्यंत मग कोणासाठी काय घ्यायचं असेल आम्हाला घरच्यांसाठी ते घेऊ. आणि 4 वाजता मग आपलं नाशिकला रिटर्न. ऐसा प्लॅन है भाई. देखते अभी कितना सक्सेसफुल होता है. कारण वाराणसीमध्ये आल्यावर आमचं जेवढं पण ठरवलेले प्लॅन्स होते ते एकही सक्सेसफुल झाले नाही. जे आम्ही आदल्या दिवशी ठरवायचो ते दुसऱ्या दिवशी तसं प्लॅननुसार व्हायचं नाही. आज थोडं झालं, पण मग जसं मनासारखं प्लॅन करायचो तसं व्हायचं नाही. पण मग आपण म्हणजे जसं म्हणतात की इथं सगळी महादेवची मर्जी चालते, ते महादेवांच्याच मर्जीने सगळं चालतं ते. आणि तेच झालं. आम्ही जे रात्री प्लॅन करायचो तसं व्हायचंच नाही. बघू आता आम्ही हॉस्टेलकडे जातोय. उद्या अयोध्येचं काय होतं काय नाही. तर मित्रांनो रात्रीचे 1 वाजले आणि मी मणिकर्णिका घाटावर आहे आता. मी माझ्या बहिणीला काय आणलं नाही सोबत, मी एकटाच आलेलो आहे. तरी पण इथं एवढी गर्दी आहे की जसं काही रात्रीचे 8-9 वाजले असं गर्दी आहे. आणि तशाच 10-1 चिता जळत आहे अजून पण. मी तुम्हाला दाखवतो बघा. रात्रीच्या वेळेला मणिकर्णिका घाट वेगळ्याच शांततेत सामावलेला असतो. दिवसभराचा गोंगाट थांबलेला असतो, पण इथली अग्नी कधीच विझत नाही. या ठिकाणी मृत्यू म्हणजे अंत नाही, तर जीवनाचं अंतिम सत्य समजलं जातं. म्हणून प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं महत्वाचं आहे. काशीमध्ये रात्रीच्या अंधारातही जीवनाचं सत्य अगदी स्पष्ट दिसतं. पुढील भागात आपण अयोध्याला जाणार आहोत आणि रामलल्लांचं दर्शन घेणार आहोत.
त्यासाठी पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.